स्मार्ट मीटर लावल्याने ग्राहकांना कुठलंही नुकसान नाही, परंतु स्मार्ट मीटर लावण्यासाठी ग्राहकांची परवानगी आवश्यक आहे. संपूर्ण भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात याच पार्श्वभूमीवर जव्हार तालुका व शहरात स्मार्ट मीटर लावण्याची प्रक्रिया महावितरण विभागामार्फत सुरू आहे. सामान्य जनतेला स्मार्ट मीटर प्रसंगी माहितीचा अभाव असल्याने जनता अंधारात आहे. महावितरण ग्राहकांच्या मनात कोरोनासारखं भीतीचं वातावरण पसरलं आहे. जव्हार तालुक्यातील ग्राहकांसाठी हा अवघड प्रश्नच आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरण विभाग जव्हार उपविभागीय अभियंता नासिकर साहेब यांची भेट घेतली. उपभोक्ता व नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महावितरण विभागातील अभियंता यांनी दिलेली माहिती प्रत्येक नागरिकांनी समजून घेणे गरजेचे आहे. प्रीपेड, पोस्टपेड आणि स्मार्ट मीटर अशा प्रकारे महावितरणकडे 3 मीटर आहेत. ग्राहकांना जो मीटर पाहिजे असेल तोच मीटर लावण्यात येईल. मात्र स्मार्ट मीटर लावण्यासाठी विशेष सहकार्य करा. केलेलं आव्हान व दिलेली माहिती पहा. तर मीटर लावण्यासाठी पूर्व सूचना किंवा ग्राहकांची संमती किंवा परवानगी असं काही कायदा किंवा असं काही आहे का? आपण ग्राहकांना पूर्व सूचना त्यांची संमतीनेच ते मीटर बसवण्याचं सांगितलेलं आहे कुठल्या एजन्सीला. आणि त्याच्यामध्ये जर सपोज काही ठिकाणी असं दुखून होतं की तिथे आता सोसायटीज वगैरे तिथे ते लोक राहत नसतील किंवा कोणाचं इकडे तिथे ते राहत नसतील तर कदाचित तसे बसवायला गेले असेल, त्यांनी आमच्याकडे तसा संपर्क साधावा आणि त्यांनी त्यांचं बिलसुद्धा चेक करावं. उलटं त्याच्यामध्ये तिथे तुम्ही राहत नाही तर तुम्हाला त्याचं बिल तिथे येणारच नाही आहे, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं छुपी वीज बिल आकारणी नाही आहे. तुमचं फक्त योग्य ते रिडिंगचं तुम्हाला बिल यावं एवढीच त्याच्या मागची भूमिका आहे. सर आपल्याला आपल्या माध्यमातून आपण आम्हाला सहकार्य करत आहे आणि नागरिकांना पण सहकार्य करत आहे. आपल्याला आपल्या माध्यमातून जनजागृती करायची आहे, म्हणून आपल्याला हे 2-3 प्रश्न आणि 1-2 प्रश्न अजून मी विचारतो. थोडक्यात जास्त तुमचा वेळ घेणार नाही. सर, एखाद्या ग्राहकाला स्मार्ट मीटर लावायचा आहे आणि आपले ठेकेदार किंवा आपले कर्मचारी त्या ठिकाणी स्मार्ट मीटर लावण्यासाठी गेले तर त्यांना त्या ग्राहकांना सूचना द्यावी लागते किंवा त्यांना लेखी काय त्यांच्याकडून घ्यावं लागतं किंवा त्यांची काही परवानगी घ्यावी लागते, असं काही कायदा आहे का? किंवा तुम्ही डायरेक्ट लावू शकता? नाही, याच्यामध्ये कसं आहे की आता तिथे तो माणूस गेला आणि समोर जर ग्राहक तिथे उपस्थित असेल त्यावेळेस त्या ग्राहकाला मागचं रिडिंग वगैरे पण दाखवतात की हे तुमचं रिडिंग होतं मीटर काढून देताना आणि नवीन मीटर बसवतानाचं रिडिंग आहे. आणि मीटरची जी ओनरशिप आहे ती MSEDCLकडेच आहे, महावितरणकडेच आहे. आणि तुम्हाला त्याच्यानंतर तुमचं जर मीटर काढून आणलेलं असेल आणि त्याचं जर सपोज तुम्हाला रिडिंग वगैरे काही बघायचं असेल तर त्याचं सुद्धा मीटर्स आपल्याकडे इथे असतात, तर तुम्ही ते सुद्धा तिथे येऊन चेक करू शकता जर काही शंका असली तर. सर, शेवटचा प्रश्न, प्रीपेड, पोस्टपेड आणि स्मार्ट मीटर असे 3 प्रकारचे मीटर आहेत. एखाद्या ग्राहकाला 3 मधून कुठलाही एक मीटर चॉईस करायचा असेल तर तो करू शकतो का? प्रीपेड आणि पोस्टपेडमध्ये 100% चॉईस दिलाच आहे. आता शासनाचा कुठलाही आपल्या घरगुती ग्राहकांना किंवा कमर्शियल ग्राहकांना प्रीपेड कंपल्सरी करा असं कोणाचंही म्हणणं नाही आणि महावितरणचं असं काहीच म्हणणं नाही. ग्राहकांना आपण आधीप्रमाणेच पोस्टपेड म्हणजे आधी जसं आपण रिडिंग घ्यायचो त्याच्यानंतर त्यांना 15 दिवसाचा नोटीस पिरियड होता, तेच सगळ्या गोष्टी याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ग्राहकांना आपण बळजबरी कोणाला प्रीपेडमध्ये कन्वर्ट करा असं कोणाचं नाही. हे ऐच्छिक आहे, ज्यांना करायचं असेल ते नंतर करू शकतात. आता सध्या तरी अशी कुठली गोष्ट इथे अस्तित्वात नाही. धन्यवाद. सरांनी चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. जव्हार शहरातील तसेच तालुक्यातील जनतेला जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ, ही माहिती घेण्यासाठी मी या ठिकाणी आलो आणि सरांनी चांगल्या प्रकारे मला सहकार्य केलेलं आहे. विषय असा आहे की जव्हार शहर किंवा तालुक्याचा आपण विषय घेऊया. आपण महाराष्ट्र किंवा देशभराचा विषय न घेता फक्त जव्हारचा विषय घेऊया. का साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जर कधी स्मार्ट मीटर लावायचा असेल तर आपण आपली परवानगी किंवा आपली मर्जी असेल तरच तो लावता येईल, तर अन्यथा आपण लावू शकत नाही. आता 3 प्रकारचे मीटर आहे, पोस्टपेड, प्रीपेड आणि स्मार्ट. या 3 मीटर मधून आपल्याला जी चॉईस म्हणजे ग्राहकांना जी चॉईस करायची असेल तो ग्राहक तो मीटर ठेवू शकतो. सध्याची प्रोसिजर सध्याची अशी आहे, पण भविष्यात 2-3 महिन्यामध्ये जसा केंद्र सरकार राज्य सरकारचे आदेश येतील तसे स्मार्ट मीटर, प्रीपेड मीटर हे लावण्यात येतील पूर्व परवानगी किंवा परमिशन किंवा ग्राहकाची संमती घेऊन, असं साहेबांचं म्हणणं आहे. बरोबर साहेब? तर या ठिकाणी साहेबांनी आपल्याला सहकार्य केल्याबद्दल साहेबांचा परत एकदा मी धन्यवाद करतो. आणि आपल्याला
या चॅनलच्या माध्यमातून जागृत व जागा करण्यासाठी हा व्हिडिओ आहे, हे आपण समजून घ्याल अशी विनंती करतो. धन्यवाद.